आपलं सॉरी 33 टन 80 किलो ही गाडी फुल भरून आली. म्हणजे जेव्हा समजा माल भरला त्या गाडीमध्ये टरबूज फुल भरून गाडी आलेली आहे 33 टन 80 किलो. जेव्हा खाली गाडीचं वजन कराल तर तेव्हा 11 टन 20 किलो होतं. मग जेव्हा माल भरून गाडी नेली तेव्हा जेव्हा काट्यावर लावली माल भरून तेव्हा 33 टन 80 किलो होतं झालं. आणि बादबनी समजा आपण हिशोब केल्यावर ते एवढं 22 टन 60 किलो झालं. तर मग 661ची अशी कट्टी लावेल आहे. 661ची कट्टी आहे. म्हणजे समजा आपण जेव्हा आपण हे लावतो की नाही गाडीले समजा काही पृष्ठ लावतो काही केळीची पानं लावतो ते कट्टी म्हणता. तर मग ते कट्टीचं वजन धरतात ते 661. समजा जो माल घेणारा असेल तो त्याच्या हिशोबाने लावते तर ते आपण हिशोबातून मायनस करायचं. चला आपण हिशोब करू. चला तर मग आपण हिशोब करू. 33 टन 80 किलो 33 टन 80 किलो वजा खाली गाडीचं वजन 11 टन 20 किलो 11 टन 20 किलो बरोबर 22 टन 60 किलो आपली गाडी आली आहे. 22 टन 60 किलो आपली गाडी आली आहे. आता समजा आपण ते यातून मग ते कट्टी वजा करणार आहे. समजा गाडीवाल्यानं आपली कट्टी पकडलेली आहे 661ची. या मालावाल्यानं ज्यानं आपला माल घेतला त्यानं 661ची कट्टी पकडली आहे. कट्टी पकडली आहे 661ची. तर मग समजा आता कोणताही पेपर राहील तो त्या हिशोबानं कट्टी लावते. तर 661ची कट्टी आपण इथून मायनस करून घ्यायची. 661 हे गाडीची समजा केळीची पानं असू शकता फॉर्म मनी बी असू शकता किंवा पृष्ठ बी असू शकता. अशा प्रकारे काही असू शकते. कट्टी आपण यातून मायनस करून घ्यायची. तर आपली गाडी आलेली आहे 21 टन 3 क्विंटल 99 किलो 21 टन 3 क्विंटल 99 किलो एवढी आपली गाडी आलेली आहे. आपला भाव आहे आता आपला भाव 875 रुपयानं आपला माल तुटला. म्हणजे 8,900 आपला माल तुटेल आहे. तर मग आपण 8,900 माल तुटेल आहे तर आपण तो गुणाकार पण टाकू. आता गुणाकार 800 पॉईंट टाकणं पडेल कारण की 75 आहे. 75 875 8,900 875 रुपयानं तुटला. आपण त्याला 9,900 बी म्हणू शकतो. तर आपली गाडी आली आहे 1,87,241.25 पैसे एवढी आपली गाडी आलेली आहे. म्हणजे एवढे पैसे आपल्याला त्याच्याकडून घेणे आहे. किती 1,87,241.25 पैसे एवढे आपले त्याच्याकडून घ्यायचे आहे. धन्यवाद मित्रांनो.